नमस्कार, मी श्वेता वडके. विधानसभा निवडणूक विशेष सप्तेचा महापडी आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. मुंबई उपनगरात सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे मानखुर्दचा शिवाजीनगर मतदारसंघ. मुस्लिम बहुल आणि झोपडपट्टी असलेल्या या मतदारसंघातून आपणच विजयी हो असा दावा प्रत्येक राजकीय पक्ष करतोय. मात्र यंदाची पंचरंगी लढत पाहता विजयासाठी इथल्या उमेदवारांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. मुंबईतली आणखी एक मोठी झोपडपट्टी, तिथले अरुंद गल्लीबोळ, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय समाज ही मानखुर्दच्या शिवाजीनगरची ओळख. 2009 मध्ये या मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे अबू असीम आझमी आमदार म्हणून निवडून गेले होते. गेल्या 5 वर्षात त्यांनी या विभागात काय काय कामं केली हे त्यांच्याचकडनं ऐकूया. काम बहुत है, पानी 90% आ गया, 10% बाकी. आप जिनको नहीं आया बेचारे बोलेंगे हमको आज तक पानी नहीं आया. जिनको आया कहते हैं बहुत अच्छा पानी आया. अब कोई ट्यूबवेल वाला जाके पूछेगा जहाँ पानी नहीं आया, कहेंगे भाई हम तो पानी के अभी तरस रहे हैं. तो जहाँ 8 MLD पानी आता था वहाँ 19 MLD पानी आ रहा है. ये काम हो गया. जहाँ स्कूल की बिल्डिंगें नहीं थी वहाँ 3-3 बड़ी स्कूल की बिल्डिंगें बन रही हैं. जहाँ पे पढ़ाई 7 क्लासेस होती 8वीं क्लास से पढ़ाई हो गई. जहाँ मेडिकल के लिए कोई बंदोबस्त नहीं था, मैंने अपनी तरफ से 2-2 वैन लगाया, डॉक्टर लगाया और 2-2, 3-3 जो है पोस्ट मेडिकल पोस्ट बनाया. वहाँ डॉक्टर दवाएं दे रहे हैं. या मतदारसंघातले 60%हूनही अधिक मतदार अल्पसंख्याक समाजाचे आहेत आणि अबू आझमी यांनी आपण नेहमीच किती मुस्लिम प्रेमी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळेला त्यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न सफल झाला नाही. काँग्रेसनं आपल्याला धोका दिल्याचा आरोप आझमींनी केलाय, तर काँग्रेसनं आम्ही केलं ते योग्यच केलं अशी भूमिकाही मांडली आहे. बिल्कुल सही बात है उनकी. धोखा देने के लायक थे वो लोग. देखिए वो लोग को था एक सीट मांगना, वो खुद अपनी सीट बचाने के लिए. वो जानता है कि बगैर कांग्रेस का सपोर्ट के वो जितना उसके लिए मुश्किल था. वो खास करके मुझसे डर रहा था, मुझसे डर के भाग रहा था कि अलायंस हो जाए वो सीट सेव हो जाए. तो हमने हाईकमान से बात करके ये सीट हासिल की और पूरा ये कहकर के हम जीतने वाले हैं. यहाँ समाजवादी पार्टी का बेस खत्म हो चुका है और है ही नहीं पूरे महाराष्ट्र में. यहाँ तक कि बैंड्रा से जब इनके लड़के लड़े इलेक्शन तो 18 लाख मत में से सिर्फ 9,000 मत लिए. 9,000 मत लिया. पूरा मुस्लिम इलाका है वो. आघाडी तुटल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनंही इथं राजेंद्र वाघमार यांच्या नावानं उमेदवार उभा केलाय. दलित उमेदवाराला तिकीट दिल्यानं अल्पसंख्याकांची मतं वळवली जातील असा विश्वास राष्ट्रवादीला वाटतोय. ज्या मूलभूत अडचणी आहेत, उदाहरणार्थ या ठिकाणचा डम्पिंगचा रोड आहे, या ठिकाणी लोकांसाठी मोठं असं सुसज्ज हॉस्पिटल आहे, या ठिकाणी पोलीस स्टेशनचे मनुष्यबळाची कमतरता आहे, या ठिकाणी रस्ते नाले गटार संडास अशा बऱ्याच गोष्टीची या ठिकाणी कमतरता आहे. त्यामुळे या ठिकाणी मी माझ्या पक्षाच्या वतीने असा संकल्प केला की या ठिकाणी ह्या ज्या नागरी सुविधा कमी आहेत या नागरी सुविधा या ठिकाणी लोकांना पुरवण्यासाठी या ठिकाणी मी सक्षम कार्य करून दाखवेल. आघाडीप्रमाणेच युतीमध्ये फूट पडल्यानं शिवसेना आणि भाजप या दोघांनीही आपापले उमेदवार उभे केलेत. भाजपकडनं शमीम बानो तर शिवसेनेकडून सुरेश पाटील यांना उमेदवारी दिली गेली आहे. युती तुटली त्याबद्दल ते पक्षप्रमुख, युती तुटले, मी उमेदवार आहे. माझं कार्य गेली 30 वर्ष मी या विभागात करतोय. माझं कार्य असल्यामुळं माझं युती जरी तुटली तरी मला त्याचा काय फरक पडणार नाही. शिवसेना पक्ष आहे, शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून माझं कार्य चालू आहे आणि ते काम होईल. मनसेनंही या मतदारसंघात सय्यद सोहेल अशरफ यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात मुस्लिम समाजाची मतं निर्णायक ठरणार आहेत. त्यातच समाजवादी, काँग्रेस, भाजप आणि मनसेनं मुस्लिम उमेदवार दिल्यानं मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे. त्यामुळे विजयासाठी इथं प्रत्येक उमेदवाराला संघर्ष करावाच लागेल. ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी, मुंबई.